काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी केली. नागरी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कमतरतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील नागरी निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी ईव्हीएमबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. नाना पटोले यांनी सांगितले की ईव्हीएमवरील विश्वास उडाला आहे. महानगरपालिका निवडणुकांमधील अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. व्हीव्हीपॅट वापराचा अभाव पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. ही निवडणूक उदासीनता नाही तर प्रशासकीय अक्षमता आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेस नेत्याने पत्रात लिहिले आहे की 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी पूर्णपणे उघड केल्या आहेत. शहरी भागात अत्यंत कमी मतदान हे केवळ मतदारांच्या उदासीनतेचे लक्षण नाही तर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे देखील लक्षण आहे. या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मताची पडताळणी करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले. माध्यमांमध्ये शेकडो व्हिडिओ आणि प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे समोर आली आहेत, ज्यात मतदारांच्या बोटांवरील शाई हात धुतल्यानंतर सहजपणे निघून जाते हे दिसून आले आहे. या सर्वांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी लिहिले की मतदार याद्यांमध्ये त्रुटी, मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी 2 ते 3 तास वाट पाहावी लागली.